अपूर्णांक हा भाग पाहिलेला होता. आणि अपूर्णांक या भागामधील आपण पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. नंतर थोडे थोडे करून आपण हार्ड हार्ड गणित घेत आहोत. तर हे गणितामधलं आज पहिली आपला जो उदाहरणांचा सराव आहे बघा. उदाहरणांचा सराव केल्याशिवाय गणितामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त उदाहरणं आपण घेत असतो. तर त्यातील हे पहिलं उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ आहे. चला, कुणी जर वही आणि पेन घेतलं नसेल तर वही आणि पेन घ्या. वही आणि पेन घ्या समोर आणि हे गणित सोडवा. चला, आजच्या पहिलं गणित 2 मिनिटं वेळ. खूप सोपं आहे. बघूया कोणाकोणाची कमेंट येते. आणि लिंक आपल्या मित्रमैत्रिणीला, शिक्षक मित्रांना लवकरात लवकर शेअर करा. उत्तर येऊ द्या. उत्तरे आल्याशिवाय शिकवण्यामध्ये आणि शिकणाऱ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होत नाही. उत्तर राऊत मॅडमचं उत्तर आहे 0.5. त्याच्यानंतर शिंदे सरांचं उत्तर पण आहे 0.5. मी इथं लिहितोय, पर्याय नसल्यामुळे इथे लिहितोय. बघा, 2 मिनिटे झाल्याच्या नंतर वेळ न घालवता मी लगेच उत्तर तुम्हाला कसं सोडवायचं सांगणार आहे. जर रिलॅक्स बसले असाल तर पेन आणि वही घेऊन बसले. गणिताला त्याशिवाय पर्याय नाही. अशा गणितांना सोडवायचा पहिला नियम आणि पहिली पद्धत आणि पहिली महत्वाची कन्सेप्ट. आपल्याला यातला पॉइंट गायब करायचा आहे. बघा, इथं खालच्या बाजूला कुठे असं बेरजेचं चिन्ह नाही किंवा वजाबाकीचं चिन्ह नाही. त्याच्यामुळे फक्त इथे गुणाकाराचे असू द्या, भागाकाराचे असू द्या, कोणतेही चिन्ह असू द्या. इथं समजा गुणाकाराचे चिन्ह आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही लॉजिक लावायची गरज नाही. आपल्याला इथं पॉइंट नकोय. इथं पण पॉइंट नकोय, इथं बी पॉइंट नको. छेदाला पॉइंट दिसला नाही पाहिजे, एवढं अगोदर डोक्यात ठेवायचं. छेदाला पॉइंट मला दिसला नाही पाहिजे. मग आपले कालचे नियम, छेदाचा पॉइंट गायब केला तर अंशाचा बी, म्हणजे छेदाचा पुढे सरकवला तर अंशाचा पण पुढे सरकवायचा आहे. बघा, आता किती स्थळांनी पुढे सरकवता? इथला एक स्थळांनी सरकवला, इथला पण एक स्थळांनी सरकवायचा आहे, इथला पण एक स्थळांनी सरकवायचा आहे. म्हणजे टोटल 4 स्थळ आहे. 4 स्थळांनी आपण पुढे चाललो. म्हणजे अंशाला सुद्धा तुम्हाला 4 स्थळांनी पुढे जायचे, 4 ठिकाणी पुढे जायचे. मग इथला पॉईंट एक स्थळाने पुढे घेतो, इथला 2 स्थळाने पुढे घेतो, 3 स्थळ झाले, आणि इथला पण 1 स्थळाने घेतो. टोटल 4 स्थळ झाले. अशा प्रकारे आपलं गणित झालेलं आहे. म्हणजे 7च्या पुढे पॉईंट लिहायची गरज नाही, 36च्या पुढे पॉईंट लिहायची गरज नाही, 8च्या पुढे पॉईंट लिहायची गरज नाही. छेदाला काय, 16 गुणिले 6 गुणिले 42. आपण इथलं बघितलं नाही बरं का. या ठिकाणी आपलं काय, समजा पॉईंट एकदम गायबच झाले सगळे. वरचे वरचे सगळे पॉईंट काय झाले, गायब झाले. आपल्याला म्हणजे योगायोगाने झाले. वरती पॉईंट राहू नाही राहू किंवा काही होऊ, काही घेणं देणं नाही. आपल्याला छेदाला पॉईंट दिसला नाही पाहिजे. आपण छेदाचा पॉईंट घालवला गेलो, वरचे पण सगळे गेले ऑटोमॅटिक. ओके, चल भागाकार करूया. आता इथं बघितलं की लगेच लक्षात येते, 8च्या पाड्यात 16 येते. 8 एक 8, 8 दोन्ही 16. याला पाहिलं की 36 येते. 6 एक 6, 6 6 36. वरती राहिलं, ह्या 6कडे बघितलं की त्याच्या पाड्यात 42 येते. 6 एक 6, 6 7 42. आणि या 7कडे बघितलं की ह्या 7च्या पाड्यात 7 येते. 7 एक 7, 7 एक 7. म्हणजे आता अंशाला काय राहिलं हे लिहून घेतो मी एकदा. इथं एक राहिला, इथं एक राहिला, इथं एक राहिला, म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1. इथं छेदाला काय राहिलं, 2 गुणिले 1 गुणिले 1. म्हणजे काय राहिलं, 1/2. आणि तुम्हाला माहिती आहे 1/2 म्हणजे काय, अर्धा. अर्धा म्हणजे काय, 0.5. भागाकार करून घ्या. किंवा
0.50 असं पण लिहिलेलं असू शकतं, किंवा 1/2 असं सुद्धा पर्यायामध्ये लिहिलेलं असू शकतं. पहिला प्रश्नाचं उत्तर दिलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन. घेऊया पुढचा प्रश्न. लेखी उदाहरणावर जरा लक्ष द्यायचं. लेखी उदाहरणावर जास्त भर आहे. परीक्षा परिषदेचा लेखी उदाहरणावर भर आहे. लिंक जास्तीत जास्त शेअर करा. जे कोणी आणखीन अबसेंट असतील त्यांना प्रेझेंट होण्यासाठी लिंक शेअर करा. उत्तर कमेंट मध्ये टाका. फाटे मॅडम, फाटे मॅडमचे दोन्ही पर्याय टाकले होते. धन्यवाद मॅडम. गणित वाचतो. एकूण रकमेपैकी ए कडे 0.6 पट आणि बी कडे 2/5 पट रक्कम आहे. जर बी पेक्षा ए कडे 560 रुपये जास्त असतील तर ए कडे किती रक्कम असेल? आता अगोदर एकूण रक्कमच माहित नाही ना. आता हे पट मध्ये दिलेले, चला थोडासा प्रयत्न करा. समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करा. समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करा. वेळ संपत आलेली आहे. 2 मिनिटं भरपूर आहे. चला 1 मिनिट वाढवायचा का? चला प्रयत्न करू द्या. प्रयत्नांती परमेश्वर. जे गणित येत नाही, पेन उचलला, डोकं लावायला चालू केलं, ते पण गणित येत असतं. पर्याय आहेत या ठिकाणी. उत्तर यावून द्या कमेंट मध्ये. ए उत्तर आहे. ए कडे किती रुपये विचारले हे बी लक्षात ठेवा. ए कडे किती विचारले हे पण लक्षात ठेवा. तुम्ही टोटल रक्कम काढलेली असावी. B2 मीटिंग ग्रुप चॅट. हे उत्तर दिलेलं आहे. वेळ देतोय मी कशामुळं? की तुम्ही प्रयत्न करावे. जर तुम्ही प्रयत्न करत नसेल तर मग मला सोडून द्यावं लागेल, शिकवावं लागेल किंवा सांगावे लागेल. चला हेच म्हणतायत, बघूया. शिंदे सर, शिंदे सरचं पण हेच म्हणणं आहे. वेळ संपत आलेली आहे. आणखी कुणाचं उत्तर आलेलं नाही. चला सोडून दाखव. एकूण रक्कम आपण काय समजूया? एकूण रक्कम एक्स आहे. एकूण रक्कम किती आहे? एक्स मानून. एकूण जर रक्कम एक्स असेल तर ए कडे किती असेल? ए कडे 0.6 पट आहे. म्हणजे एक्स गुणिले 0.6, म्हणजे त्याला मी असं लिहू शकतो 0.6 एक्स असं लिहू शकतो. बी कडे किती रे? बी कडे आहेत एक्सच्या 2/5 पट. म्हणजेच मी त्याला कसं लिहिणार? 2/5 इथे आणि इथं एक्स, म्हणजे वरती 2x दिसलं तरी काही अडचण नाही. आणि परत काय म्हणतंय रे? जर पी पेक्षा ए कडे 560 रुपये जास्त आहेत. ए मोठा आहे, हा मोठा आहे, हा लक्षात ठेवा. हा मोठा आहे. मग आपण मोठ्यातून जर लहान वजा केला, म्हणजे थोडक्यात ए वजा बी केला, तर ते काय म्हणतंय? 560 आहे. चला मग ए काय आहे आपला? ए आहे आपला, कुठं गेला ए? 0.6 एक्स. 0.6 एक्स वजा 2x/5 बरोबर 560. जे दिलंय ते लिहिलंय, हे दिलेलं हे सगळं दिलेला डाटा आहे. पांढऱ्या रंगामध्ये मी दिलेला डाटा लिहिलेला आहे. पांढऱ्या रंगामध्ये मी दिलेला डाटा लिहिलाय. आणि आता खाली गणित सोडायचं चालू केलंय. बघा इथं काय बरोबरचं चिन्ह मांडत जाऊ नये. इथं काय संबंध नाही ह्या बरोबरच्या चिन्हाचा. ह्या बरोबरचं चिन्ह मध्ये, याचा अर्थ हे बॅलेन्सिंग समीकरण आहे. इकडली बाजू आणि इकडली बाजू, या दोन्ही बाजू
सेम असल्या पाहिजे. चला मग आता आपल्याला काय करायचं, इथं छेद तयार करायचा आहे. इथं छेद दिसत नाही म्हणजे एक आहे. छेद दिसत नाही म्हणजे किती, एक आहे. आणि आपण आता या छेदाला काय करूया, सोपं बनवण्यासाठी याचा पॉईंट, एकचा पॉईंट इथं घेऊया, थोडा पुढे घेऊया. म्हणजे ह्याच्यावर एक वर शून्य घेतला म्हणजे इथं किती झालं, इथला पॉईंट इथं आला. म्हणजे काय झालं, समीकरण काय झालं, 6x छेदाला 10 वजा 2x छेदाला 5. आपल्याला पाया समान करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, पाया समान करायचा आहे, म्हणजे छेद समान करायचा आहे. मग आता याला आपण काय करू शकतो, याला आपण दोन निघून शकतो आणि याला दोन निघून लागेल, याला दोन निघून लागेल. म्हणजे आता एक स्टेप मी गॅप कमी करतो इथली. इथं किती झालं, वरच्या बाजूला 2 2 4 झालं आणि इथं 5 2 10 झालं. हे स्टेप गायब करतो मी. डायरेक्ट छेदाला मी दोन्हीचा छेद सारखा आहे. हे 5 2 10 आहे, हे पण 10 आहे, म्हणजे दोन्हीचा छेद 10 लिहिला मी. इथं अंशाला किती झालं, 6x आहे तसं. आणि ह्या दोन लागून लिहावं किती झालं, दोन्ही ह्या दोन लागून लिहावं किती झालं, 4x बरोबर 560. आता आपल्याला यांची वजाबाकी करायची. हा जो छेद आता 10 तिकडे जाणार आहे, आणि यांची वजाबाकी इथं होणार आहे. म्हणजे यांची वजाबाकी लिहितो अगोदर मी, 6x वजा 4x म्हणजे 2x. थोडक्यात 6 बटाट्यामधून 4 बटाटे वजा केले, हे बटाटे म्हणा. त्याला एक्स ला आपण बटाटे म्हणा, टमाटे म्हणा, सारखं चल दिसतंय म्हणजे बटाटे. आणि इथं एक्स असलं, इथं वाय असलं तर म्हणा, इथं बटाटे तिथं टमाटे, वजाबाकी होऊ शकत नाही. ओके, समजलं. पुढचं 2x बरोबर 560. तर हे छेदाचं 10 इकडे गेलं ते गुणिले होणार आहे, म्हणून मी 560 वर एक शून्य वाढून लिहितो. आपण काय करतो, 10 गुणतो म्हणजे एक शून्य डायरेक्ट वाढून लिहितो. आता नॉर्मल आहे, आपल्याला एक्स ची किंमत काढायची. इथं 2 आहे, 2x ची किंमत एवढी, नुसती एक्स ची किंमत याच्या निम्मी असेल. थोडक्यात ह्या दोनने आपण इकडे भागायला लागू. मी ह्या छोट्या छोट्या स्लिप लिहिणार नाही, हे दोन इकडे जाऊन भागिले होणार आहे, म्हणजे याच्या निम्म होणार आहे. 56च्या निम्म करायचंय, मी 5च्या निम्म करतो 25 होतं, वरच्या 6च्या निम्म करतो 3 होतं, 25 आणि 3 होतं 28. म्हणजे 2800 ही एक्स ची किंमत आहे. तर विचारले ए कडे किती रक्कम आहे, ए कडे किती रुपये असतील. तर ए कडे बघा, हे ए कडे एवढे रुपये, ए कडे किती, तर मूळ रकमेच्या 0.6, मूळ रकमेच्या 0.6 म्हणजे एक्सच्या बघा इथं 0.6 एक्स बरोबर. काय करायचंय आपल्याला, 0.6 जसंच्या तसं गुणिले 2800. ओके, पुन्हा आपल्याला याचा पॉईंट इथं घ्यायचा आहे, म्हणून आपल्या इथं छेदाला 10 घ्यावा लागेल. एकचा पॉईंट इथं सर्कला, पण ह्याचं शून्य इथं कटणार आहे. म्हणजे आता 6 गुणिले 2800चा गुणाकार करायचा, पण तसं करायची गरज नव्हती. हे पॉईंटला विसरून जा, पॉईंटला विसरून जा. 6 ने गुणा, 6 0 0 6 0 0 6 8 48, आजचे आले 4, 6 2 12, 12 4 16, हे आलं उत्तर. पण इथं पॉईंट जो विसरलो होतो तो आता माझ्या लक्षात आला, म्हणून इथं पॉईंट देतो, इथं पॉईंट देतो. म्हणजे उत्तर आलं आपलं 1680. अँसर क्रमांक डी ज्यांनी दिलं त्यांचं अभिनंदन. अँसर क्रमांक डी एकदम बरोबर आहे. समजलं असेल तर लाईक करा, आणि मित्रांना, शिक्षक मित्रांना वगैरे आता शेअर करा. ज्यांनी अभ्यास आता चालू केलाय त्यांचं यश नक्की आहे. चला घेऊया, काही अडचण असली तर मला विचारू शकता, आणि निश्चित विचारा, निसंकोच विचारा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी 100% बरोबर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, कोणीही विचारू शकतो. चला घेऊया पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न आहे. आता हे प्रश्न घेण्याचं कारण काय, प्रत्येक घटकाला टच झाला पाहिजे, नुसतं पळण्यात मजा नाही. ह्या घटकाला आता याचे तर उत्तर निदान जास्त द्या, नुसतं निदान जीवाला बरं वाटत रे, माझ्या जीवाला बरं वाटत. नुसतं बघून काय होणार नाही गणिताला, हे एक सांग. मला वाटतंय गुढीपाडव्यामुळे बरेच शिक्षक बंधू भगिनी आपापल्या गावाला गेले असावेत.
चला. राऊत मॅडमचं उत्तर किती नंबरचं आहे? 4 ए आहे. ए आहे. आणखीन कोणाच तरी माळी सरचं सी आहे आणि राऊत मॅडमचं बी आहे. चला, ए बी असं मिक्स का उत्तर यायला लागले बरं? बघा, आता मी एकदाच ही कन्सेप्ट क्लिअर करून सांगणार या. म्हणजे जर तुमचं म्हणजे मिक्स मध्ये उत्तर यायला लागलं तर मला बोलावेच लागेल. मला बोलावंच लागेल. आणि नॉर्मल चुकायला लागला, चूक होते ती बोलावंच लागणार, कारण की आता आपण ह्याला हलकं समजतो, पण तेच आपल्याला सगळ्यांना समजण्यात वेळ आली, कारण की उत्तर वेगळं वेगळं येतं. पहिली गोष्ट, आपण काय करतो शाळेमध्ये मुलांना अशी रेष मारतो, कप्पे करतो आणि इथं काय करतो त्यांच्या बेरजा घेतो. आता सगळ्यांना आपल्याला ह्याच पद्धतीने शिकावं लागणार, कारण की आपल्या हे जीवनातली गोष्ट आहे ना. मग इथं आपण लिहितो, इथं एकक लिहितो, इथं दशक लिहितो का नाही? सगळ्याला माहितीये एकक लिहितो, दशक लिहितो. आणि मग मुलं काय करतात, सिंगल अंक असतात. समजा आपलं 23, इथं समजा 23 आणि इथं तुम्हाला अधिक आडवी बेरीज दिली 1 करा म्हटलं, तर ते काय लिहिणार, 3 इथं लिहिणार, 2 लिहिणार इथं आणि 1 इथं लिहिणार. म्हणजे काय केला त्यांनी, एकक आणि एककची बेरीज केली. आणि हा दशकला जोडीदार नव्हता म्हणून कुणीच घेतला नाही या ठिकाणी. ओके, कुणीच घेतला नाही. म्हणजे आपण एकक असला तर त्याची एकक सोबत बेरीज करतो, दशक असला तर आपण दशक सोबत बेरीज करतो. मग या ठिकाणी सुद्धा जर दशांश असला तर त्याची दशांशासोबत बेरीज करायची, शतांश असला तर त्याची शतांशासोबत बेरीज करायची. अशा पद्धतीने कुणीतरी रेष मारलेली आहे, त्यांनी कट करून घ्या. बघा, आता मग काय याचं नॉर्मल लॉजिक आहे, आपल्याला डिवायडेशन करण्यासाठी जे काय आहे पॉईंट आलेला आहे ना, तर पॉईंटला महत्व द्यायचं. किती संख्या आहेत त्या आपण डायरेक्ट पॉईंट मध्ये अगोदर बेरीज करून घ्या. ह्या दोन संख्याची बेरीज करून घ्या, सोपं जाईल. हार्ड मध्ये घुसू नका. इथं 45 लिहा, इथं 0.8 लिहा. इथं काय लिहायचं आता, पॉईंटच्या उजव्या बाजूला इथं 7 आहे, म्हणजे हा दशांश आहे आणि हा इथं 0 दशांश आहे. हा शतांश आहे, इथं शतांश दिलाय का नाही, मग 0 शतांश लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. ओके. आणि या ठिकाणी काय एकक काय आहे 9, म्हणजे ह्याचा एकक 5 आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचे, एकक खाली एकक येतो, दशक खाली दशक येतो आणि शतक खाली शतक येतो, दशांश खाली दशांश येतो. कोणतं टायपिंग करतं त्याने टाईप करणार. अशा प्रकारे ते प्रिपेरिंग लाईव्ह स्ट्रीमिंग. ओके, ठीक आहे. लाईव्ह स्ट्रीम चालूच आहे. एकच मिनिट हा, तुमची रेश पण मारली, मी वापस घेतो याला लगेच. रेश मारू नका तसं. त्यात काय पॉईंट घ्यायचे, सरळ टेन्शन घ्यायचं नाही. 45 इकडे लिहा, 0.8 इकडे लिहा. पॉईंटच्या चिटकून इथं 7 होता, इथं 9 होता, यांची बेरीज करायची, बेरीज करून 8 8 7 पॉईंट इथं इथं आले 14, हातचा आला 1 आला 54. त्यातून 12 पॉईंट किती वजा करायचंय बघा, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा. इथं 12 बरोबर जसं बसतंय, इथं 3 आहे, इथं 4 आहे आणि इथं 5 आहे. आता 5च्या वर कुणी नाही वजाबाकी, कुणासोबत वजा करायची, तर इथं शून्य घेऊ शकतात, कारण की या पॉईंटच्या पुढे गेल्याच्या नंतर, ह्या अंकांच्या नंतर आपण कितीही शून्य देऊ शकतो. मग या ठिकाणी वजाबाकी करायला गेलो तर ह्या शून्यातून 5 जात नाही, मग आपण 10तून 5 डायरेक्ट घालून टाकणार आहे, 5 येतं. पण हे एक कुठून आलं तर इथून आलं, म्हणून 7 केलं. 7तून 4 गेले खाली राहिले 3, 7तून 3 गेले खाली राहिले 4. पॉईंट जसाच्या तसा. 4तून 2 गेले खाली राहिले 2, 5तून 1 गेला खाली राहिला 4. 42.435 बघा, 42.435 आले. मग आता नेमकं चुकलं कुठं, कुणाचं चुकलं आणि कमन चुकलं, सोपं ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. या पुढचं वेळ अवघा 2 मिनिट. आता या ठिकाणी काय, अगोदर कंस सोडून घ्या. म्हणजे तुम्हाला आधी बेरीज करायची त्याची, आणि त्या कंसाचा वापर नाही केला तर मग उत्तर चुकतं बरं का. पाच, 35. पहिल्या 2 पैकी उत्तर असायला पाहिजे असं तोंडी कळतं. आणि शेवटच्या जर एककांना बघितलं
6 आणि 0 6 10तून 6 गेले शेवटी 4 पाहिजे ते दोन्ही पर्याय मॅच होते नॉर्मल फरक आहे त्यामुळे करूनच बघा म्हणजे चुकण्याची प्रोबॅबिलिटी नको जास्त. चला बी म्हणतायत. बी आन्सर बी आहे असं म्हणतायत. कोण म्हणतंय? सॅमसंग, राऊत मॅडम, माळी सर, राजश्री मॅडम, शेटे मॅडमचं म्हणणं आहे आणि निकम मॅडम सुद्धा म्हणणं आहे. आणि कोळी अंजली, अंजली कोळी मॅडम. तर मी क्लास घेत होतो त्यात अंजली कोळी नावाची विद्यार्थी होती म्हणून मला डाऊट आला. विद्यार्थी तेच असते ना कोणी घरचे तर मला कॉल करा वापस. चला या ठिकाणी अगोदर हा सोडून घ्यायचा आहे बघा हा. त्याचं रिझन का? कारण की यांच्या अगोदर बेरीज होणार आहे आणि नंतर ही सगळी बेरीज यातून वाजा होणार आहे. यांची सगळ्याची बेरीज होणार आहे आणि ही सगळी बेरीज यातून वजा होणार आहे म्हणजे याचा अर्थ हे 23 पॉईंट हे सुद्धा यातून वजा करायचंय आणि 48.9 सुद्धा यातून वजा करायचं. मग यात आता आपल्याला याची आधी बेरीज करायची. तर याची बेरीज करताना इथं आहे दशांश, इथं दशांश आहे, इथं शतांश, इथं शतांश आहे का नाही, मग इथं शून्य घ्यावं लागेल शतांश. ओके चला आपण साईडला बेरीज करून घ्या. 23.56 पॉईंटच्या खाली पॉईंट हे आता इथं 9 आणि इथं काही दिसत नाही म्हणून शून्य घ्या. आणि 48 असं या बाजूला घ्या. म्हणजे काय करायचं आपल्याला हे पॉईंटला पकडायचंय. तुझ्या बाजूला काय होतंय डाव्या बाजूला काय होतंय काय लिहायची गरज नाही. हे 606 यांची बेरीज करायची. यांची बेरीज करायची. यांची बेरीज अगोदर आहे कंस अगोदर सोडवायचा आहे. 9 आणि 5 14 चाला 1 8 आणि 4 12 चाला 1 इथं झाले 6 न 1 7 तेवढं आपल्याला आता त्या कंसाचे उत्तर तेवढं आलेलं. तेवढं आपल्याला कशातून वजा करायचंय? या 100 मधून वजा करायचं. ओके मग आता मी 100 लिहितो पण 100चा पॉईंट मला सापडला ना. 100चा पॉईंट 100च्या नंतर असतो. आता याचा पॉईंट जसा तसा इथे लिहितो. पॉईंटच्या डाव्या बाजूला 72 आहे जसंच्या तसं लिहिलं आणि उजव्या बाजूला 46 जसं तसं लिहिलं. आता तर याची वजाबाकी करायची आपल्याला. हे वजाची नाही वजाबाकी करायची बरोबर आहे. इथं वजाबाकी करा वरी काय आहे का नाही. इथं 0 0 आहे. वरी काय आहे का नाही. नसले की किती का शून्य देऊ शकतात. पॉईंटच्या पुढे किती शून्य देऊ शकतात. मग आता हा 10 ला काय करायचंय रे? शून्यातून काय करायचे आपल्या 6 वजा करायचे. याच्याकडेच काही नाही. मग ह्यो मागतो याला, ह्यो म्हणतो माझ्याकडेच काही नाही, ह्यो मला मागतो मला, हे म्हणतो माझ्याकडे बी काही नाही, हे म्हणतो माझ्याकडे बी काही नाही. असं करीत करीत इथपर्यंत जातंय. हे 10 कट होणार आहे. इथं 9 येणार, इथं 9 येणार, इथं 9 येणार आणि इथं मात्र शेवटी 10 येणार. ही आपली पद्धत आहे. सगळ्याला माहितीये. 10तून 6 गेले खाली राहिले 4, 9तून 4 गेले खाली राहिले 5 पॉईंट हे पॉईंट, 9तून 2 गेले खाली राहिले 7, 9तून 7 गेले खाली राहिले 2. 27.54 आन्सर 2 एकदम बरोबर आहे. चला अभिनंदन तुमचे. घेऊया नेक्स्ट प्रश्न. वेळ अवघा म्हणजे एक एक नमुना घेतलाय मी. म्हणजे सोपे गणित आहेत फक्त एक 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 दोन दोन नमुने घेतले. थोडस कुणी जर मागे असेल तर ते येऊ शकतो सोबत त्याच्यासाठी. ओके अवघड गणित आहेत, लेखी गणित आहेत सगळे, फक्त हळूहळू पुढे पुढे जातात. चला येऊ द्या उत्तर, येऊ द्या. आले उत्तर. ओके ठीक आहे. आन्सर बी म्हणतायत मॅक्झिमम. सी आलेले आहे पण काही 2-3 जणांचं सी पण आहे. इन्कम मॅडमचं सी आहे, राऊत मॅडमचं बी आहे, कोरे मॅडमचं टाकले डायरेक्ट. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 0 म्हणजे बीच आहे. गाडे
मॅडमचं पण बी आहे. माळी सर बी बी बी. ओके चला ठीक आहे, बीच आहे वाटतं. वेळ पण संपत आलेली, वेळ आपण जास्त दिली, असलेला वेळ नाही घ्यायच्या, असलेला वेळ घालायचा नाही. ओके. कुठं आता हे पॉईंट बिंट सगळे विसरून जायचे, पॉईंट कडे बघायचं नाही. आपल्याला काय करायचंय, राऊंड फिगर. आता हे 12 जर 4 ला गुणलं, 12 12 12 24 32 33 12 चौक 48, हे मध्येच येते. मग हे 48 ला गुणाला जर ताण होईना आपल्याला, तसला गुणाकार करायचा नाही. हिथं शून्य बघा कसं येते, 12 पंचे 60. मग 60 आल्याच्या नंतर, 60 आल्याच्या नंतर ह्या नुसत्या 6 ने गुणायचे ना, हे शून्य आपण नुसतं वरती मांडतो. 6 चोक, इथपर्यंत 6, 12 पंचे 60 आलं, 6 चोक 24 आलं, पण 24 वर शून्य द्यावं लागेल ह्या 60च. लक्षात आलं का? या 12चा आणि 5चा गुणाकार 60 आला, ह्या 60 ला आपण 4 ने गुणायला लागलो, पण 4 ने गुणताना 6 चोक 24 करतो आणि हे शून्य वरती लिहितो, हे तोंडी होतो गुणाकार. त्याच्यामुळे बोलतोय आपला 240 गुणाकार आला, 24 नाही. 24 नाही, 240 गुणाकार आला. आता आपल्याला बघायचे उजव्या बाजूने, इकडे या बाजूने, या बाजूने इकडून उजव्या बाजूने किती स्थळावर पॉइंट आहे. बघा या ठिकाणी उजव्या बाजूने एका स्थळावर आहे, या ठिकाणी उजव्या बाजूने 2 स्थळावर आहे, या ठिकाणी उजव्या बाजूने 3 स्थळावर पॉइंट आहे. म्हणजे टोटल किती झाले, इथं 2, इथं 2 आणि इथं 1, किती झाले, 5 स्थळ झाले. म्हणजे उत्तरामध्ये कसं असणार आहे रे, 5 स्थळाच्या नंतर पॉइंट असेल. इथला एकच स्थळ आहे, हे 3, हे 4, हे 5 पॉइंट इथं देतो. सुंदर दिसण्यासाठी आणखीन एक शून्य देतो, त्याचा काय मतलब नाही, हे बी डोक्यात ठेवा. मग 5 स्थळावर बघा, मोजा बरं, 1 2 3 4 5. आन्सर क्रमांक बी, आन्सर क्रमांक बी एकदम बरोबर. घेऊया पुढचा प्रश्न. तर येऊ द्या, फास्ट येऊ द्या. जे जितकं झटणार ते तितकं पटकन यश मिळणार. आणि मला निश्चित गॅरंटी, आपण इतका सराव घेऊ परीक्षा जवळ आल्यावर प्रश्नांचा, बस हे बस, उत्तर प्रश्न विचारला की उत्तर आलं पाहिजे. उद्यासाठी नवीन ऍडव्हान्स मध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मराठी नवीन वर्षाबद्दल तुम्हाला सर्वांना विनंती आहे की बाबा लिंक जास्तीत जास्त शेअर करा उद्या, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठाटे मॅडम बी, सॅमसंग बी. चव्हाण मॅडम 8 म्हणतायत, म्हणजे बीच म्हणतायत. मुकादम मॅडम, आणि मुकादम लिहिले म्हणून मॅडम म्हणलो नाही, आडनाव आहे मुकादम, काय कसं असतं, म्हणजे त्यामुळे मी बोललो नाही. मुकादम मॅडमचं पण आलेलं आहे. नाव वाचायला थोडस अडचण झाली ना, किंवा समजा नको म्हणलं की असं चुकू नये आपल्याकडून काय, म्हणून वाचत नाही कधी. तसं काळजी नसावी, आपलं उत्तर बरोबर असल्यावर उलट सेलिब्रेटच करायचा आनंद आपला. बघा याच्यामध्ये 2 पद्धती, याच करायच्या पद्धती 2 आहेत. आता इकडे बघा, पूर्णांकाचं कॅल्क्युलेशन करीत गेलं तरी जमतं, आणि नंतर अपूर्णांकाचं केलं तरी जमतं, ही एक पद्धत आहे. ओके. पण नंतर अडचण आल्यावर काय होतं, हे जेव्हा अडचणींचा वेळ मी सांगू शकतो काय होतं, कसं होतं. कधी कधी वजाबाकी होत नाही ना, मग मग पूर्ण एक घ्यावं लागतो, त्याचं मग हे करावं लागतं. म्हणजे ते तुम्हाला वेळ आल्यावर सांगतो मी, किंवा तसं एखादं उदाहरण मी समोर मांडून क्लिअर करेन. पण या ठिकाणी जमण्यासारखं आहे, करूया. चला ठीक आहे. पूर्णांकाची हे पूर्ण पूर्ण भाकरी बाजूला काढूया. तिथं 5 आहे, तिथं 4 आहे, 5 आणि 4 9 आहे, आणि 9 मधून 2 वाजा गेल्या, 9 मधून 2 वाजा गेल्या, खाली राहिल्या 7 भाकरी. या अशा बाजूला ठेवू, चिमुळ काय म्हणते त्याला, बांधून त्याला मस्तपैकी. तुला उरलं काय, 2/3 अधिक 1/2 वजा 1/6 हे उरलं. हे सगळं एकत्र करूया. सगळ्यांच्या पाड्यामध्ये 6 येतंय, म्हणून आपण सगळ्यांचा छेद काय घेऊया, 6 घेऊया. चला तात्पुरतं असं लिहित नाही, सगळ्यांचा छेद 6 करूया. पण शॉर्टकट मध्ये करायचं का तुम्ही बी, आता असं काही अवघड नाही. इथं छेद किती आहे,
3 आहे. 3चा 6 करण्यासाठी 2 निगुणला असतं. याला 2 निगुणला, मग याला बी 2 निगुणा, म्हणजे बे 2 4. आणि याला 6 करण्यासाठी 3 निगुणला असतं, मग याला पण 3 निगुणा, म्हणजे किती झालं? 3. 3 एक 3. आणि ह्याला काही गुणायची गरज नाही, म्हणजे जो आहे तो जसा तसा लिहा, वजा 1. बरोबर. बरोबर. हा, आता यायला लागलं. बरोबर. काय व्हायला लागलं? 4तून 3तून 1 गेला, खाली 6. 2 राहिले. आणि हे 4 आणि 2 6 झाले, म्हणजे 6. आता 6 छेद म्हणजे 6 भागापैकी 6 भागा, म्हणजे 6 एक 6, म्हणजे पूर्ण 1 झाला. इथं आपल्याकडे पूर्ण 7 होते, त्यात 1 मिसळा, झाले टोटल पूर्ण 4. आता बघा, तुम्ही जर काही जण पूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतर करत बसले असले तर तुम्ही अवघडात गेलं. हे सोप्यात होत. हे कसं होतं? सोप्यात होतं. ओके, चला घेऊया पुढचा प्रश्न. अवघे 2 मिनिटं. सगळ्या नमुन्याचे गणित घेण्याचा हळूहळू हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न केलाय, की निश्चितच तुम्हाला माहितीये ना, सोप्याकडून कठीणाकडे गेल्याच्या नंतर मुलं सुद्धा शिकतात. त्याच टाईप मध्ये आपल्याला काय करायची, सोप्याकडून कठीणाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. अवघड गणित पण आहे, पण अपूर्णांक वापरून जास्त भर दिलाय. हे मोठा घटक आहे. बाकीचे घटक थोडेसे लवकर उरकतील. ए. राजश्री मॅडम ए म्हणतायत, शिंदे सर ए म्हणतायत, निकम मॅडम सुद्धा ए आहे. अरे सोपं आहे काय? सगळ्यांचं ए आलंय आज, कुणी नाही मिस केलं गड्या. कोळी म्हणजे डेव्हलपमेंट होत असते वरच्यावर, कारण की आपल्या पण हातातून काही काही गोष्टी लई दिवस बघण्यात नसतात आलेल्या. आणि ज्या ते हळूहळू बघत बघत गेलो की तुम्हाला सुद्धा येणार आहे, सगळ्यांना येणार आहे, सगळे पास होणार, कोणी राहणार नाही. आणि लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ते कडून घ्या शेख सर. आमच्यासारखी प्रॅक्टिस कोणी घेऊ शकत नाही, आम्हाला गॅरंटी आहे. काय काय जण काय केलेली आम्हाला माहिती आहे. येणार नाही. काही नसतं. तुमचं पक्क होणार नाही, प्रॅक्टिस नसतो. वेळ संपत आलेला आहे. कंस दिसतोय, कंस सोडवायचा कधी पण मी सोडून घेणार आहे. सोपं आहे. बघा, 7 एक 7, 7 2 14. वेळ राहिलाय, घेतो लगेच, कारण की सगळ्याची उत्तर आलेत. या ठिकाणी 5 एक 5, 5 5 25, म्हणजे इथं राहिलं काय? 2 आणि 1 चा गुणाकार, बे एक बे, 5 एक 5, म्हणजे 2/5 भागिले 2/5. आता इथं ह्याला भागाकार करत बसायची गरज आहे का? गुणाकार व्यस्त करत बसायची गरज आहे का? तुम्हाला काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? अरे इथं जी संख्या दिसती तीच संख्या इथं दिसती, त्याच संख्येला त्याच संख्येने भागल्यावर भागाकार 1 येतो. 5ला जर आपण 5नी भागलं तर भागाकार 5 1 येतो. तसंच या ठिकाणी दोन्ही संख्या मोठ्या मोठ्या दिसल्या, अपूर्णांकामध्ये दिसल्या, पण सारख्याच आहेत, भागाकार 1 येणार. जर करायचंच असलं तर ही 5 हे 2/5 जसंच्या तसं ठेवा. या गुणाकाराचं भागाकाराचं गुणिले करायचंय, भागाकाराचं गुणिले करायचंय, म्हणून आपल्याला ह्याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. छेदाचं अंशाचं 2 छेदाला जाईल, आणि छेदाचं 5 अंशाला जाईल. आणि मग काय होईल? याची काटाकाटी होईल. बे एक बे, बे एक बे, 5 एक 5, 5 एक 5, राहिलं किती? 1/1, म्हणजे 1 राहिलं. दोन्ही अंशाला आणि छेदाला 1 1 दिसलं, म्हणजे 1 राहिलं. घेऊया पुढचा प्रश्न. चला येऊ द्या उत्तर. शेख सर, ती काळी रेष दूर करून घेतली तर चांगलं होईल सर. लाल की रेष. शेख सर कुणाची असेल ते बघा. शेख नाव आलं. चला. हा, आला बघा तो पॉइंट. इथं इथं आला तो पॉइंट. इथं आला तो पॉइंट, जो मी मग सांगणार होतो. याच पण याच आलं काय? येचा काय रक्तात लावलाय वाटतं.
सात पैकी 3 राहणार, इकडे 4. ठीक आहे 7. यस, ए ए आन्सर इज करेक्ट. ए आन्सर इज करेक्ट आणि एच यायला लागले सारखं. चला, छान गोष्ट आहे. पण कुणी काय केलं हे बघा, मी काय करतोय हे बघा, तुम्हाला जे आवडतंय पडतंय ते बघा. बघा इथं हे 10 मधून हे पूर्णांक वजा केले, खाली किती राहिले? खाली किती राहिले? इथं राहिले 10 तून 3 गेले, खाली राहिले 7 राहिले. पण आता एवढं वजा करायचं राहिले, म्हणजे आपलं काय येणार आहे? 7 वजा 4/7 असं टिपायचं डायरेक्ट. 4/7. आता याला शॉर्टकट मध्ये बी करता येते. आता ह्यो एक पूर्ण नाही, ह्यो एक पूर्ण आहे का? नाहीये. 7 हा छेद आहे. 7 पेक्षा जर मोठाची अंश असेल तर मग 1 पेक्षा मोठं आहे. पण 7 पेक्षा 7 कप्प्याच्या आकृतीमध्ये 7 कप्प्याच्या आकृतीमध्ये 4च रंगवले. म्हणजे 7 एकापेक्षा लहान आहे, एकापेक्षा लहान आहे. म्हणजे आता ह्यातला एकच गायब होणार आहे वजाबाकीसाठी. अगोदर चालू केलं तर सगळ्याची उत्तर आलते, असं व्हायला लागलं का? वेळ कमी होती इथून पुढे. चला, यातला काय मग राहणारे किती शिल्लक? 6 राहणारे. 6 राहणारे शिल्लक, 6 पूर्ण राहणारे. आणि मग जो उरलेला एक आहे त्याला मी असं लिहू शकतो बरं का, 7/7 लिहू शकतो का? आणि हे काढलं वजा जसं तसं लिहू शकतो. हे शॉर्टकट सांगतोय, थेरॉटिकल सांगलंच. मग छेद समान आहे. मग 7तून 4 गेले, खाली राहिले 3/7. मग आपण म्हणू शकतो 6.3/7 याला म्हणू शकतो. बघा, शॉर्टकट मध्ये सांगितलंय, किंवा एक एक पूर्ण भाग बाजूला काढले, त्यातले 6 पूर्ण बाजूला काढले, कारण की आपल्याला एकच लागतोय. हो का, तो एक इथं 7/7 आहे. म्हणजे हे का सांगितलं? आता लिहून सांगितलं. उद्या लिहून नाही सांगणार. हे काय होणार? उद्या तोंडी येणार तुम्हाला. चला, थेरोटिकल. चला, 10 10 वजा 3 10 - 3 पूर्णांक 4/7. याला छेद दिसतोय का? नाही. याला पूर्णांक आहे, याला पूर्णांक आहे, तर त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. हे 10ला छेद दिसत नाही, म्हणजे एक लिहित होतात. चला, 7×21. 7×21. 21 आणि 4 = 25. 25/7. 25/7. याचा छेद 1 आहे. छेद सारखा करायचा आहे. छेद सारखा करायचा आहे. मग काय करायचं? याला 7 ने गुणायचं. याला 7 ने गुणलं, याला बी 7 ने गुणावं लागलं. म्हणजे काय झालं? 70/7 वजा 25/7. 7 छेद सारखा आहे सगळ्यात. दोन्ही छेदाच्या बदल्यात एकदा छेद, दोन्ही छेदाच्या बदल्यात एकदा छेद, आणि अंशाची वजाबाकी. 70 मधून 20 गेले, 50 होते. आणखी 5 वजा करा, 45 झाले. म्हणजे 45/7 आले. त्याचं पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं शिकवलेलं आहे. 7×1 = 7, 7×4 = 42. 6 पर्यंत पूर्ण भाग गेला या 45ला. 42 वजा केले 45 मधून, 3 शिल्लक राहिले. त्याला कोण भागू शकला नाही? हा 7 बिचारा भागू शकला नाही. म्हणून उत्तर आलं 6.3/7. बघा, हीच पद्धत सुद्धा डोक्यात आली असेल तर तोंडी उत्तर आलं असतं. ओके, नेक्स्ट प्रश्न. याला वेळ मात्र 1 मिनिट. मोठा अपूर्णांक कोणता? ठीक आहे, 1 मिनिट. ह्याला आपल्याला काय करावं लागेल? याचा छेद सगळ्याचा सारखा करता येतोय का? 12×2 = 24. हा, छेद सगळ्याचा सारखा करून येतोय बघा. ह्याचं पॉइंट मध्ये भागाकार करायची गरज नाही. छेद सारखा करून बघा. म्हणजे आता मी कसं विचार केला, काय करता येईल बाबा? जर नाहीच काय सुचलं, पॉइंट मध्ये भागाकार, त्याला काय पर्याय नाही. पण मार्क जाणार नाही असल्या गणितात. असं एवढं सिंपल गणित येणार नाही. याच्यामध्ये गणित असं येणार की 2-4 अपूर्णांक दिलेले असतील. हे चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा, आणि यातला मधला अपूर्णांक कोणता, पहिला अपूर्णांक कोणता, दुसरा शेवटचा अपूर्णांक कोणता, तिसरा अपूर्णांक कोणता, असं गणित येतं. हे ओळखता आलं तर ते पण जमणारच आहे. चला, येऊ द्या. सी उत्तर म्हणतायत फाटे मॅडम. सीच आहे. सॅमसंग मोबाईल सीच आहे. कोल्ली गायकवाड मॅडम, राऊत मॅडम, माळी सर, मुकादम मॅडम. चला, सगळ्यांचं उत्तर सीच आहे, म्हणजे बरोबर असेल.
बघा आता छेद समान करायचा, लगेच उत्तर येऊन जाते. त्याचं आपल्याला काय करायचं, आता सगळ्यात मोठा छेद 24 आहे. सगळ्यात मोठा छेद किती आहे? 24 आहे, बरोबर आहे. आता सगळ्याचा 24 करायचा. याला काही बदल करायची गरज नाही, हे राहून देत तसंच. हा, याला काही बदल करू नका. मग याला 24 करायचे, मग किती निघून लागेल? 6. 6 चोक 24, म्हणजे ह्याला किती निघून 6 12. इथं आलं 12, इथं आलं 13. याला 24 करायचे, 2 निघून मग याला 2 निघून 7 2 14. याचं आता 24 करायचे, 8 त्रिक 24, म्हणून ह्याला 3 निघून किती झालं? 5 त्रिक 15. कोण मोठं आहे? 15, 14, 12, 13? तर 15 मोठा असल्यामुळं आन्सर याचं ए. एकदम साहित्य सहा ना, तिथं 6 निघून साहित्य 18 येते इथं, सॉरी हा, इथं 18 येते. 18 येते तिथं. आन्सर मध्ये सी. सी सी आन्सर आहे. 4 ला जर 6 निघालं, 6 चोक 24, छेदाला 24 झालं. मग अंशाला सुद्धा 6 निघून लागेल. 6 2 12, 6 त्रिक 18. आन्सर सी आहे. घेऊया पुढचं गणित. बघा आलं तेच. चढता क्रम लावा. चढता क्रम लावा. थोडक्यात या सगळ्यांच्या जर व्हॅल्यू काढल्या तर तुम्हाला याचा चढता क्रम कळेल. म्हणजे पॉइंट मध्ये काढू शकतात, छेद समान करून काढू शकतात, तिरकस गुणाकार करून करू शकतात. दोन्ही तिन्ही पद्धत आपण पाहिलेल्या आहेत. तर आज हे आपण शेवटचं गणित कन्सिडर करूया, कारण की खूप वेळ झाला क्लास चालू आहे आणि उद्याच्याला पाडवा आहे, म्हणजे नवीन वर्ष चालू होत आहे. सगळ्या सकाळी काम असतील. भोसले मॅडम, मुकादम मॅडम. भोसले मॅडमचं सी आहे, मुकादम मॅडमचं ए आहे, फाटे मॅडमचं ए आहे. चला ए सी चेक करूया कोणता आहे. बघा मी इकडे लिहितो, 2/3 लिहितो, 3/5 लिहितो आणि 5/6 लिहितो. आपल्याला काहीतरी हिंट सापडली असती, परंतु इथं 2 पेक्षा 3 मोठं आहे, 5 पेक्षा 6 मोठं आहे, पण एकानेच मोठं आहे. पण ह्या 3 पेक्षा 5 कसं झालं? 2नी मोठं झालं. म्हणून आपले डोके वापरायची गरज नाही, त्या नियमाचे जुन्या मी शिकवले. याच्यात काय करू शकतो? पॉइंट मध्ये भागाकार करू शकतो, ते एक आपलं बेटर राहू शकतं. किंवा आपण तिरकस गुणाकार करून आपण ठरवू शकतो, यांच्या दोघांची तुलना करू शकतो. 5 2 10, 3 त्रिक 9. मग आता याच्यातला मोठा कोणता आहे? ह्यो मोठा आहे. मोठा कोणता? मोठा. ह्यो मोठा, हे लहान. ह्या दोन्ही पैकी झाला. आता ह्या दोन्हीचा विचार करू. ह्याच्यापेक्षा हा लहान निघला तर विषय संपून जातो. आता साहित्रिक 18, 5 5 25. याच्यापेक्षा हा कसा आला? मोठा आला. हा काय झाला? या दोन्हीची तुलना केल्याच्या नंतर हा मोठा झाला आणि हा लहान झाला. मग आता याच्या वेळेस मात्र आता हे दोन मोठे मोठे आले ना, याला लहान लहान आले, हे दोन्ही पेक्षा लहानच आहे. हे दोन मोठे मोठे आले, यांची तुलना एकदा करणंच आहे. पण याच्यापेक्षा जर हा लहान आला असता, तुलना करायची गरज पडली नसती. आता काय करूया आपण? पुन्हा एकदा तुलना करून घेऊया. मग एकच मिनिट हे करून द्या आता, जाते ते मनाने. ओके, हे लहान आणि हा मोठा, यांची तुलना. आता यांची आणि याची, या दोन्हीची तुलना करून घ्या. 6 2 12, 5 त्रिक 15. म्हणजे हा काय झाला? याच्यापेक्षा मोठा झाला, याच्यापेक्षा. म्हणजे 1 नंबर मोठा हा झाला, 2 नंबर मोठा हा झाला आणि 3 नंबर लहान हा झाला. आपलं काय म्हणतात? चढता क्रम. चढता क्रम म्हणल्याच्या नंतर अगोदर कोणता लिहावा लागतो अंक? लहान लिहावा लागतो. चढायचंय ना पायऱ्या, एक पायरी अशी चढायचं, म्हणजे अगोदर लहान पायरी आहे, ही 1 नंबरची पायरी असं. मग आपल्याला लहान संख्या लिहायची, म्हणजे 1 नंबरला ही लिहावं लागेल. 3/5 कुठे 1 नंबरला? 3/5, 3/5, 3/5 इथं आहे. दोन्ही पर्याय बाकीचे खोड करतो. 3/5 इथं पण आहे आणि इथं पण आहे. नंतर 2 नंबरला काय पाहिजे आपल्याला? 2 नंबरला 2/3 पाहिजे. 2/3 या ठिकाणी आहे, इथं नाहीये. डी कटला. आन्सर ए एकदम बरोबर. चला सर्वांना धन्यवाद. भेटूया उद्याच्याला. उद्याच्या नियोजनाप्रमाणे ग्रुपवर कळवलं जाईल नियोजन. धन्यवाद. गुड नाईट.